पर्यटन वाढवण्यासाठी बजेटमध्ये काय तरतूद करण्यात आली आहे तेही पाहूया। पर्यटनाला चालना देण्यासाठी 50 पर्यटन स्थळ विकसित करणार। यासह पर्यटनाच्या जागी होम स्टे साठी सरकार कर्ज देणार आहे। शिवाय भगवान बुद्धांशी संबंधित जागांचा सुद्धा विकास केला जाणार आहे। यासोबतच विजा देण्याच्या पद्धतीत सुद्धा सुलभता आणली जाणार आहे। शिवाय विजासाठीचे असणारे सगळे नियम आता सोपे केले जातील। तर मेडिकल टुरिझम सुद्धा आणखी वाढवणार असल्याचं अर्थसंकल्पात म्हटलंय। स्थानिक लोकांच्याच घरामध्ये एखादी खोली 2 खोल्या पर्यटकांना राहण्यासाठी निसर्गातल्या तिथल्या वातावरणात राहता यावं यासाठीची जी कल्पना राज्य सरकारनं आपले स्वीकारलेली आहे त्याचं प्रतिबिंब दिसतंय। केंद्रानं सुद्धा ती योजना उचलून धरलेली आहे। मी पर्यटनाच्या बाबतीत ज्या ज्या गोष्टींचा समावेश केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये आहे त्याच्या संदर्भातली स्वतंत्र बैठक पुढच्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये आम्ही बैठक घेऊन जास्तीत जास्त त्या योजना महाराष्ट्रात कशा आणता येतील याच्यासाठी माननीय फडणवीस साहेबांच्या, माननीय शिंदे साहेबांच्या, माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रयत्न करू। IIT मध्ये 6500 सीट्स आणखी वाढवल्या जातील। मेडिकल कॉलेजमध्ये 10,000 सीट वाढवणार। यासह 5 वर्षात मेडिकल मध्ये 75 सीट्स वाढवल्या जातील असंही म्हटलंय। तर AI सेंटरसाठी 500 कोटी दिले गेलेत, ज्यामुळे शिक्षण क्षेत्राला AI द्वारे जोडण्याचा प्रयत्न होतोय। देशात 3 AI एक्सलन्स सेंटर तयार करणार। शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पुस्तकांसाठी डिजिटल फॉर्म्स उभारणार असंही अर्थमंत्र्यांनी म्हटलंय। तर सर्व सरकारी शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ब्रॉडबँडची सुविधा उपलब्ध करणार। यासह फेलोशिप स्कीम अंतर्गत टेक्नॉलॉजिकल संशोधनासाठी 10,000 फेलोशिप देणार आणि सक्षम अंगणवाडी आणि पोषण आहारासाठी 2.0 ही योजना आणली जाणार। बजेटमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी काय? अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत। ITR, TDS, NSS खाते यासंबंधी महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत। ज्येष्ठ नागरिकांना आयकर भरण्यात देखील सवलत देण्यात आली आहे। वार्षिक 5 लाख रुपयांचं उत्पन्न असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना आयकर भरण्याची आवश्यकता नाही। आता ही मर्यादा 10 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे। त्यामुळे 10 लाख रुपयांची कमाई करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना ITR भरण्याची आवश्यकता नाही। देशातील बहुतांश वृद्ध लोक त्यांचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी FD मधील गुंतवणूक करतात। आतापर्यंत ज्येष्ठ नागरिकांना FD मधून मिळणाऱ्या व्याज उत्पन्नावर 50,000पर्यंत TDS डिडक्शन मध्ये सवलत दिली जात होती। म्हणजेच FD वर मिळणारं 50,000पर्यंतचं व्याज कराच्या कक्षेबाहेर होतं। दरम्यान याची मर्यादा आता 1 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे। याचा अर्थ असा की ज्येष्ठ नागरिकांना FD वरील मिळणाऱ्या 1 लाख रुपयांपर्यंतचं व्याज हे कराच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आलंय।